नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आज तुमची जी ती अडचण आहे, जी पैशाची असेल, काही दुसरी पण तुमची काही कोणती पण अडचण असेल, तर तुम्ही या मंत्राच्या साह्याने ती तुम्ही दूर करू शकता. कारण की हा मंत्र साक्षात स्वामी महाराज यांचा आहे. या मंत्राने कित्येक लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या, कित्येक लोकांच्या घरातली दारिद्र्य ही पूर्णपणे नष्ट झाली, बाहेर गेली, निघून गेली. कित्येक जणांच्या खिशातली दारिद्र्य ही निघून गेली. जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, तुमच्या खिशामध्ये दारिद्र्य असेल, तर हा मंत्र तुमच्या घरामध्ये चालू करून सोडून द्या आणि हा पूर्ण 108 वेळा श्रवण करा फक्त. मग बघा स्वामींचा कसा चमत्कार होतो. मग तुमच्या खिशातली दारिद्र्य कशी नष्ट होती. खिशातली दारिद्र्य म्हणजे काय? जर तुमच्या खिशामध्ये पैसा येत नसेल, पैसा तुमच्या खिशामध्ये टिकत नसेल, पैसा आला की लगेच जात असेल, तुमच्या खिशामध्ये दारिद्र्य साचलेली असेल, तर असे तुम्हाला परिणाम दिसायला सुरुवात होईल आणि तुमच्याकडे लक्ष्मी अजिबात टिकणार नाही. आणि खिशात दारिद्र्य म्हणजे कसे? जसे तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, तर याला आपण घरातली दारिद्र्य म्हणतो. तुम्ही फक्त तुमच्या घरामध्ये हा मंत्र पूर्ण ऐकून सोडून द्या. मग बघा लक्ष्मी कशी तुमच्या घरामध्ये, लक्ष्मी कशी तुमच्या खिशामध्ये प्रवेश घ्यायला सुरुवात करते. कारण की तुम्ही हा मंत्र चालू करून सोडून देणार आहे. भक्तांनो, लक्ष्मी कधीच कोणाजवळ थांबत नाही, पण हा मंत्र जिथे थांबतो, हा मंत्र जिथे पूर्ण संपतो, पूर्ण जो भक्ताच्या घरात हा मंत्र पूर्ण चालतो, त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्या घरातून लक्ष्मी जायला जिवार करते. त्या घरातून कधीच लक्ष्मी जात नाही. त्या घरात कधीही पैसाचा पैसा टिकून राहतो. तुम्हाला फक्त हा मंत्र पूर्णपणे तुमच्या घरामध्ये चालू करून सोडून द्यायचा असून द्या तुम्ही, आणि तुम्ही तुमचे काम करा. मग बघा कसा चमत्कार होतो. तुमच्या घरातली दारिद्र्य बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी माऊली तुमच्या घरामध्ये पैशाचा भंडार, पैशाचा डोंगर आणल्याशिवाय राहणार नाही. हे होणारच, हे झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा स्वामींवर. स्वामी बघा कसा चमत्कार करतात. आज चमत्कार होणारच आहे. त्यामुळे तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐका. तुम्ही तुमच्यासाठी ऐका हा मंत्र, तुम्ही स्वामींसाठी पण ऐकू नका. तुमची दारिद्र्य दूर होण्यासाठी हा मंत्र ऐका. तुम्ही हा मंत्र ऐकाच पूर्णपणे. तुमच्या स्वतःसाठी तुम्ही हा मंत्र ऐका. दुसऱ्या कोणासाठी हा मंत्र ऐकू नका. तुमच्या घरातील मुलाबाळांसाठी तुम्ही हा मंत्र ऐका. जर तुमच्या मुलाला यश मिळत नसेल, जर तो परीक्षात सतत नापास होत असेल, जर तो ड्युटीला लागत नसेल, अशी अनेक दारिद्र्याची समस्या तुमच्या घरात येत असेल, तुमच्या घरात 7.5 लागलेली असेल, तर हा मंत्र चालू करून सोडून द्या. मग बघा चमत्कार स्वामींचा कसा होतो. तुमच्या घरातला पैसा हा पूर्णपणे सुखरूप होऊन जाईन आणि दारिद्र्यहीन होऊन जाणार आहे. तुम्ही विश्वास ठेवा स्वामींवर. कारण की स्वामी खूप मायाळू दयाळू देवता आहे. स्वामी माऊली तुम्ही याच्या घरातली दारिद्र्य पूर्ण नष्ट करा या मंत्राच्या साह्याने. याच्या खिशातली दारिद्र्य पूर्ण नष्ट करा. कारण की हा खूप वैतागलेला आहे. याला खूप दारिद्र्याला जकडून गेलेला आहे. याला तुम्ही मुक्त करा आणि याला धनवान करा, याला आनंदी करा. तुम्ही एवढे माझे म्हणणे ऐका. मी तुमच्या चरणी ओरडून प्रार्थना करतो. याचे तुम्ही ऐका, याचे म्हणणे तुम्ही ऐका. याला तुम्ही बघून दुर्लक्ष करू नका अजिबात. हा कट्टर भक्त आहे तुमचा. हा रोज मंत्र ऐकतो, रोज प्रार्थना करतो, रोज तुमचे नामस्मरण करतो. नामस्मरण कधी शेळे होत नाही महाराज. हा रोज तुमचे मंत्र ऐकतो. मंत्र ऐकलेले वाया जाऊन देऊ नका. ते नामस्मरण केलेले वाया जाऊन देऊ नका. आज तुम्ही पावा, आज तुम्ही प्रसन्न व्हा महाराज. आज तुम्ही ते कराच. तुम्ही आज या भक्तावर प्रसन्न व्हा. या भक्ताची प्रार्थना ऐका आणि याला दारिद्र्यहीन करा. याची दारिद्र्य ही पुरी मुक्त करा. याला दारिद्र्यमधून तुम्हीच बाहेर काढू शकाल आणि अशी आम्ही तुमच्यावर अपेक्षा करतो. प्रेमळ भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला दारिद्र्यातून बाहेर काढणार आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, तुमच्या खिशात पैसा टिकत नाही. पूर्ण तुम्हाला पैशाचीच अडचण आहे. आणि काही भक्तांचं खूप अवघड आहे. त्यांच्यावर झालेलं आहे खूप मोठे कर्जे. त्यांना काय करा ते सुचत नाही आहे, काय करा ते उमजत नाही आहे. काहींना फासावर चढायची वेळ आलेली आहे. पण असे कोणीही करू नका. स्वामींवर विश्वास असेल तर असे कोणतेच
पापी काम तुम्ही करू नका. तुम्ही गेल्यावर तुमचे मुलाबाळाचं काय होणार आहे ते विचार करा. आणि तुम्ही हे फाशीवर जाण्याचे काम अजिबात करू नका. शेतकरी मित्र बरेच आहे ज्यांना पैशाची अडचण आहे. फक्त हा मंत्र घरामध्ये लावून सोडून द्या. मग बघा कसा सुखाचे दरवाजे मोकळे होतात आणि तुम्ही आनंदात राहता. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि कोणताच गलत कदम तुमच्या घराला लागेल असा गलत कदम अजिबात उचलू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. हा मंत्र पूर्ण ऐका. मग बघा पैशाला कधीच कमतरता भासणार नाही तुम्हाला. ही आज माझी गॅरंटी आहे. स्वामी महाराज तुम्हाला कधीच कशाची कमतरता भाजून देणार नाही. स्वामी कधीच तुम्हाला नाराज करणार नाही. ही स्वामींचा शब्द आहे. आज स्वामी बघा कसा चमत्कार करतात. तुमची पैशाची अडचण असेल, तुम्हाला दारिद्र्य असेल, तुम्हाला सुख नसेल तर हे पूर्ण नष्ट करून स्वामी तुम्हाला एक आनंदी जीवन देणार आहे. तर चला करूया तुम्हाला आज आनंदी आणि करूया त्या मंत्राला सुरुवात. चला पाहूया तो मंत्र बघण्यापूर्वी भक्तांनो, तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जे कट्टर भक्त असतील तेच या चॅनलला सबस्क्राईब करेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला करू त्या मंत्राला सुरुवात आणि करू तुम्हाला दारिद्र्य मुक्त, करू तुम्हाला आनंदी, करू तुम्हाला सुखी, करू तुम्हाला धनवान. तर चला सुरुवात करू त्या मंत्राला. हा मंत्र पूर्ण ऐका. तुम्हाला स्वामींची शपथ आहे. स्वामींना तुम्ही बघून इग्नोर करू नका, नाहीतर स्वामी एकदा नाराज झाले की तुम्हाला ते झेपणार नाही. ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दारिद्र्यनाशाय धन समृद्धि लाभाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री दारिद्र्यनाशकाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धन समृद्धि लाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशकाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धन समृद्धि लाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशकाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धन समृद्धि लाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशकाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धन समृद्धि लाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय
दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशकाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशाय 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 श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशाय धन समृद्धि लाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री दारिद्र्यनाशकाय धनलाभाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम
दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनलाभाय दारिद्र्यनाशकाय श्री स्वामी समर्थाय नमः।